नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. अनअकॅडमीच्या महाराष्ट्र एक्झाम चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. सरळ सेवा ते राज्य सेवाचे लेक्चर आपण मंडे टू फ्रायडे 7 PM रिझनिंग घेत असतो. तर आजच्या सेशनमध्ये एक महत्त्वाचा टॉपिक घेऊन येतोय मी तुमच्यासाठी. जनरल सायन्सचं लेक्चर पण आपलं 5 ते 5:15 वाजता असतं. ज्यामध्ये NCERT स्टेट बोर्ड कव्हर करतोय मी. आणि एव्हरी सॅटर्डे 7 PM आपलं करंट अफेअर्स असतं. पण या शनिवारी एक स्पेशल लेक्चर आहे T20 ट्रिक्स इन 20 मिनिट्स. त्यामध्ये तुम्हाला मी गणित आणि बुद्धिमत्ताच्या ट्रिक्स सांगणार आहे. त्यामुळे ते लेक्चर नक्की सगळ्यांनी अवश्य पहा. या ठिकाणी तुम्हाला माझी प्रोफाईल दिसते सगळ्यांना. अनअकॅडमीच्या प्रोफाईलवरती तुम्ही अजूनपर्यंत मला फॉलो केलं नसेल तर फॉलो जरूर करा. आणि अनअकॅडमीचं प्लस सबस्क्रिप्शन देखील तुम्ही घेऊ शकता. 1 महिन्यापासून ते 24 महिन्यापर्यंतचे ऑप्शन या ठिकाणी अवेलेबल आहेत. RJ29 हा कोड वापरल्यावर तुम्हाला 10% ऑफ मिळतात आणि तुम्ही EMI वरती ₹570 पर मंथ एवढ्या कमी चार्जेसमध्ये देखील हा कोर्स घेऊ शकता. आणि तुम्हाला जर माहित नसेल तर जानेवारी 11 पासून माझा एक मॅथ्सचा कोर्स या ठिकाणी चालू झालेला आहे. 4 वाजता याचा टायमिंग आहे. तर तुम्ही जॉइन करू शकता प्लस कोर्समध्ये. तर आज आज काहीतरी वेगळा टॉपिक. काहीतरी वेगळा म्हणजे काय, की जो टॉपिक बहुतांश ठिकाणी शिकवला जात नाही, इनइक्वालिटी. हा MPSC असू दे किंवा PSST असू दे, त्याच्यामध्ये 4-5 मार्कांसाठी येतो. बँकिंग SSC रेल्वेमध्ये विचारला जातो. आणि मित्रांनो, पोस्टमनची एक्झाम आता जी होतीये त्यात 4-5 प्रश्न येतात. खूप जण मला म्हटले, की "सर तुमचं इनइक्वालिटीचं लेक्चर आम्ही पाहिलेलं आहे. ॲपवरती आपण इनइक्वालिटी शिकवलं होतं, तर त्यामुळे त्यांना 4-5 मार्क कन्फर्म झाले." तर तुम्ही देखील या ठिकाणी एक बेसिक ट्रिक्स, त्या ट्रिक्स ज्या आहेत इनइक्वालिटीतल्या त्यातली एक बेसिक आहे आणि 2-3 ट्रिक्समध्ये सगळा चॅप्टर कव्हर होतं. जास्त काय करायची पण गरज नाही. एकदा केलं, परत फक्त रिवाईज केलं. 2-3 वेळा जरी रिव्हिजन केली नंतर परत कधीच आयुष्यभरात तुमच्याकडनं हा टॉपिक विसरला जाणार नाही. तर आता सुरुवातीला इनइक्वालिटी म्हणजे काय असतं? तर इनइक्वालिटीमध्ये काही चिन्ह असतात. तुम्हाला पाहिजे तर मी प्रश्न दाखवतो कसे असतात. हे असे विधान दिलेले असतात, निष्कर्ष दिलेले असतात. ही कोडिंगवाली इनइक्वालिटी आहे. तर हे सगळं आपल्याला शिकायचं आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात पहिले बेसिक दाखवायचं आहे मला. तुम्हाला माहिती आहे जर आपण असं लिहितो, तर हे जे चिन्ह आहे याला आपण काय म्हणतो? A हा B पेक्षा मोठा आहे. यालाच इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो? ग्रेटर. ग्रेटर दॅन. A हा B पेक्षा लहान आहे. छोटा आहे, लहान आहे. एकच झालं. स्मॉलर दॅन. A इज इक्वल टू B. A व B सारखे आहे. हे इक्वल. हे आणि महत्वाचा मुद्दा, आता तुम्ही मला सांगा, हे जे साइन आहे, आता तुमच्यापैकी आणि हे जे साइन, तुमच्यापैकी खूप जणांना माहिती आहे, हे काहींनी आधीचे लेक्चर पण माझे केलेले आहेत. तुम्ही हे चिन्ह बघा आणि इक्वलचं चिन्ह बघा. हे मिळून हे साइन होते. आणि हे चिन्ह बघा आणि इक्वलचं साइन बघा. ते मिळून हे चिन्ह बघा. तेच याला काय म्हणतात? ग्रेटर दॅन, इक्वल. ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू. ऑर पण लिहितात काही जण. आणि याला स्मॉलर दॅन ऑर. आता तुम्ही जर बघितलं तर ह्याच्यामध्ये यांचं म्हणणं काय आहे, की A एकतर B पेक्षा मोठा आहे. चला मी याचं म्हणणं इथे लिहितो तुमच्या. A एकतर B पेक्षा मोठा आहे किंवा B इतकाच आहे. तर हे किंवा आलं म्हणजे काय आहे, याच्यामध्ये 2 पॉसिबिलिटी आहेत. तसं याच्यामध्ये पण 2 पॉसिबिलिटी आहेत. A B पेक्षा छोटा आहे किंवा इक्वल आहे. तसं याच्यामध्ये नाहीये. यांच्यामध्ये डायरेक्ट निश्चित असतं. तसं याच्यामध्ये काय पॉसिबिलिटी आहे, की हे पण असू शकतं, ते पण असू शकतं. मग ही जी चिन्ह आहेत ना, याला एक क्रम दिलेला आहे मित्रांनो आणि त्या क्रमानेच मी इथं लिहिलेलं आहे. त्या क्रमाचा आता तुम्हाला एक अर्थ मला सांगायचा आहे, की आपल्याला कुठलंही रिलेशन विचारलं, तर त्यावेळेस सगळ्यात पहिले फर्स्ट प्रायोरिटी
फर्स्ट प्रायोरिटी या चिन्हांना द्यायची. त्यानंतर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू वाल्या चिन्हांना सेकंड प्रायोरिटी द्यायची. आणि लास्ट प्रायोरिटी असते इक्वल. प्रायोरिटी म्हणजे काय? प्राधान्य. मराठीमध्ये, साध्या मराठीमध्ये कोणाला पहिले घ्यायचं, कोणाला दुसरं घ्यायचं. तर हे तुम्हाला आत्ता लगेच कळणार नाही, पण हा नियम पहिला आहे याचा. प्राधान्य कोणाला द्यायचं. आणि दुसरा नियम काय सांगतो? ही सगळी चिन्ह एकाच दिशेची असली पाहिजे. उदाहरणार्थ आता बघा, ए, तुम्हाला हे प्राधान्याचं समजून सांगतो मी. ए, बी, सी, सॉरी इथे सी घ्यायला पाहिजे का? ते ई घेऊ आपण. हे जर असेल तर आता मला विचारलं की ए आणि ई मध्ये काय नातं आहे? ए आणि ई मधलं नातं काय? तर आता तुम्हाला महत्वाचा मुद्दा इथे दिसत असेल सगळ्यांना. हे एक चिन्ह आहे, हे दुसरं चिन्ह आहे आणि हे तिसरं चिन्ह. तर हे नातं आहे, हे नातं आहे आणि हे नातं आहे. तर जसं मी तुम्हाला प्राधान्यक्रम बाबत शिकवलं की पहिला प्राधान्यक्रम नेहमी या चिन्हांना द्यायचा. त्यामुळे ए आणि ई मध्ये हे नातं बनतं प्राधान्यक्रमच्या हिशोबाने. तुम्ही म्हणाल पण सर हे तर पहिलं आहे, हे दुसरं, हे तिसरं आहे. पण प्राधान्यक्रम काय सांगतो? निश्चितवाल्यांना पहिले घ्या. हे रिलेशन आहे ए व ई. हा तुमचा नियम 1 आहे. आणि नियम 2 काय सांगतो? ह्या 2 नियमांवरती पूर्ण अवेलेबल आहे पूर्ण चॅप्टर. हा नियम 1 आहे. आता नियम 2 काय सांगतो आपल्याला? की हे सगळी चिन्ह एकाच दिशेत असली पाहिजे. ऑपोजिट चिन्ह जर आली, ऑपोजिट दिशेकडे बघणारी चिन्ह जर आली, तर रिलेशन कांट बी इस्टॅब्लिश्ड. म्हणजे आपल्याला रिलेशन सांगता येत नाही. हे उत्तर येईल. उदाहरणार्थ ए, बी, सी, डी असेल. तर आता मला सांगा याच्यामध्ये जर बी आणि सी ला आपण तुम्हाला विचारलं की ए आणि डी चं रिलेशन सांगा. तर आता मला सांगा बी आणि सी ला कट मारला. तर मला सांगा ए आणि डी च्यामध्ये कुठली चिन्ह आहे? हे पहिलं, हे दुसरं, हे तिसरं. तुम्हाला दिसत असेल हे एकमेकांच्या विरुद्ध तोंड आहेत. त्यामुळे रिलेशन कांट बी इस्टॅब्लिश्ड. म्हणजे ए आणि डी मध्ये कुठल्याही प्रकारचं नातं बनू शकत नाही. खूप जणांना विरुद्ध चिन्ह म्हणजेच कळत नाही. मी माझ्या विद्यार्थ्यांना नेहमी सांगतो, ग्रेटर, स्मॉलर तसलं बोलून टाईमपास करण्यापेक्षा मोठं तोंड, लहान तोंड. आता हे चिन्ह आहे. इथे पाय आणि तोंड असं पण काही जण म्हणतात. पाय. पण पाय, तोंड एवढं कन्फ्यूज कशाला करायचं? मोठं मोठं तोंड आहे इकडं म्हणजे हे मोठं. छोटं ज्याच्याकडे तो छोटा. ए कडे छोटा आहे म्हणजे ए छोटा आहे, बी मोठा आहे. दोघांकडे सेम आहे म्हणजे इक्वल आहे. ते छोटं तोंड, मोठं तोंड असं समजलं ना तर खूप जणांना सोपा जाईल हा चॅप्टर. नाहीतर खूप जण कन्फ्यूज होतात त्याच्यात. आणि विरुद्ध चिन्ह म्हणजे काय? हे आणि ह्याला पण विरुद्ध म्हणणार. विरुद्ध चिन्ह म्हणण्यापेक्षा काय करायचं? तोंड वेगवेगळीकडे असते. एकाच दिशेत तोंड असणाऱ्यांचं रिलेशन बनतं. जर तोंड वेगवेगळीकडे असतील तर रिलेशन बनत नाही. खूप जणांना वाटेल की कसं काय? हे तर आम्हाला कळत नाहीये. गणितं सॉल्व्ह केल्यावर बरोबर कळेल. एकदम बेसिक लेक्चर आहे. तुम्हाला एकदा फक्त लेक्चर करा. हे परत काहीच करायची गरज नाही. तुम्हाला गणितं घेतल्यावर आपोआप समजेल. त्यामुळे गणितं पहा. काहीच टेन्शन घेऊ नका. आता हे पहिलं गणित तुम्हाला या ठिकाणी दिसते सगळ्यांना. आर, ओ, ए आता हे पूर्णच लाईन आहे. हे समीकरण निश्चित सत्य असेल म्हणजे हे सत्य आहे. तर खालीलपैकी कोणता पर्याय सत्य असेल? एसबीआय पीओ 2013 ला आलेला क्वेश्चन. म्हणजे ह्या 4 पर्यायापैकी खरा पर्याय, बरोबर पर्याय कोणता? आता मला किती सोपं आहे हे बघणं. आता माझ्यासाठी ते खूप कॉमन आहे. मी लिहिलं चला आर, ओ हे तर खरं मी लिहित पण नाही तुमच्यासाठी लिहितोय. तर आता मला विचारले ओ आणि टीचं रिलेशन. तर मी काय करणार? ओ, टी बघणार. तर ओ आणि टी मध्ये कुठली चिन्ह आहेत? पहिलं हे आहे, दुसरं हे आहे, तिसरं हे आहे. इथे काय झालं? ऑपोजिट चिन्ह. ऑपोजिट चिन्ह असल्यावर रिलेशन बनत नाही. संपला विषय. एस-आरचं बघायला सांगतात. आता एस-आर बघा माझा हिशोब पहा कसा असतो. एस ला खाली लिहिला. एस कडे छोटं तोंड ए इक्वल ओ. ओ कडे छोटं तोंड आर. आता काही मुलांनी डायरेक्ट म्हटलं असतं की हे विरुद्ध आहे. विरुद्ध आहे का? आता बघा. मला सांगा आता याच्यामधले जे ए आणि ओ काढून टाकलं. तर मला सांगा काय आलं? एस छोटं तोंड इकडे इक्वल टू छोटं तोंड एस कडे आर. चिन्हाला कुठलं प्राधान्य द्यायचं असतं यावाल्या? एस आर. होतंय का? होतंय. बाकीचे बघायची गरज आहे का? नाही. ह्याच्यामध्ये झालं मग बाकीचे कशाला चेक करायचे? तरी काही जण म्हणतील सर दाखवा चेक करून. दाखवा चेक करून तर टी आणि ए चं इथेच दाखवतो. हे बघा. टी आणि ए मध्ये काय विरुद्ध चिन्ह आहे. दुसरीकडे बघणार.
हा या साईडला बघतोय, हा या साईडला बघतोय, म्हणजे हे काय होणार आहे, कट होणार आहे. एस आणि ओ मध्ये, एस आणि ओ मध्ये बघा, ओ ए आणि एस असं आहे. एस कडे छोटं तोंड ए आणि इक्वल टू ओ. मग आपण काय करतो, या चिन्हाला प्राधान्य देतो. इथे इक्वल लिहिलंय म्हणजे चूक, म्हणून फक्त हे बरोबर आहे. तर अशा पद्धतीने हे करायचं असतं. काही जण खूप मोठी ट्रिक सांगतात, बॉक्स बनवा, बॉक्समध्ये किमती टाका आणि हे बरोबर हे चूक. अरे हे परीक्षेत ज्या येतं त्याच्यामध्ये तुम्हाला अर्ध्या एका मिनिटात हे सॉल्व्ह करून पुढे जायचं. तो बॉक्स काढत बसला, त्याच्यावर टाकलं, त्याच्यामध्येच 3-4 मिनिटं जातील. कसं काय मार्क मिळेल मग? आणि 5 मार्काला आला असेल तर एकाच क्वेश्चनला 3-4 मिनिट घालवताय, 5 साठी किती वेळ जाईल? म्हणून हे एकदम सिंपल वे आहे आणि कधीच चुकत नाही. सगळीकडे हा वे वापरला जातो. जर तुम्ही बघितलं तर. हे असं काहीच नाही की नाही हा हे चुकीचं आहे. तुम्ही कुठलाही क्वेश्चन मला सांगा त्याच्यानुसार हे होऊ शकतं. ओके. आता पुढे सांगतो मी अजून काही गणितं बघूया. पुढीलपैकी कोणते विधान एम-आर हा संबंध दाखवत नाही म्हटलेले. एस-बी-आय पी-ओला आलेला परीक्षेत. आता एम कडं मोठं तोंड, आर कडं छोटं. आता इथे बघूनच कळतं एम कडं मोठं तोंड आहे, आर कडं छोटं आहे. म्हणजे हा तर दाखवेल संबंध. कारण बघा, एम नंतर पी नंतर क्यू नंतर आर. पी क्यू ला कट मारला. एम आर. मोठं तोंड आपल्या चिन्हानुसार इकडेच जाते, म्हणजे पहिला बरोबर आहे. क्लिअर. आता इथे बघूया. दाखवत नाही म्हटलेलं. इथे बघा, एम कडे मोठं तोंड, आर कडे छोटं आहे आणि हे चिन्ह 3 आहे. पी क्यू ला कट मारला. कोणाला प्राधान्य देणार याला, हे पण दाखवते. एम कडे मोठं तोंड. आता इथे पण बघा, एम कडे मोठं तोंड आहे, आर कडे छोटे, हे पण दाखवते. इथे एम कडे छोटं तोंड आहे. ते इथे नाही दाखवते संबंध. संबंध दाखवत नाही म्हणजे हेच उत्तर आहे तुमचं. 4. एकदा समजलं ना चॅप्टर, काहीच नाही करावं लागत. एकदम फास्ट फॉरवर्ड कोणी करू शकते. एवढा बेसिक चॅप्टर आहे. आता याच्यामध्ये थोडा ऍडव्हान्स घेऊन जातो मी तुम्हाला. आता हे थोडंसं याच्यातलं ऍडव्हान्स. ऍडव्हान्स म्हणजे एवढं पण ऍडव्हान्स नाही, पण काही जण म्हणतात ऍडव्हान्स आहे. तसं तर तेच आहे, बेसिकच आहे. पण याच्यात वेळ वाया जातो. कुठे? हे शब्दांचं डिकोडिंग करण्यामध्ये आणि नंतर मग हे सॉल्व्ह करायचं असतं. ओके. असे 2 टाईपचे आपण अजून बघूयात. ज्याला समजत नसेल त्याने नीट व्यवस्थित परत लेक्चर पहा, तुम्हाला कळेल. आता हे लेक्चर आपण लाईव्ह घेत नाहीये, कारण मी सध्या आता परभणीला आहे आणि त्या ठिकाणी आता नेटवर्क इश्यू पण असतो, त्यामुळे मी हे आधी घेतलेले आहे. तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही मला नक्की माझ्या WhatsApp नंबरवरती पण कॉन्टॅक्ट करू शकता. काही डाऊट असेल, आपलं ॲप जे आहे अनअकॅडमी ॲपवरती सरळ सेवा ते राज्यसेवा 1 नावाचं लेक्चर आहे. ते सुद्धा इनइक्वालिटीज आहे. त्याच्यामध्ये मी जास्त गणितं घेतलेली आहेत या लेक्चरपेक्षा. तर प्रॅक्टिससाठी तुम्ही तिकडचं लेक्चर पण बघू शकता, जर काही डाऊट वाटत असेल या लेक्चरमध्ये. चला आता सॉल्व्ह करायला घेऊ आपण. पी ॲट द रेट क्यूचा अर्थ आहे पी हा क्यू पेक्षा मोठा आहे किंवा समान आहे. मोठा आहे किंवा समान आहे. मला सांगा, मोठा आहे किंवा समान आहे, हे चिन्ह आहे. म्हणजे ॲट द रेट साठी हे चिन्ह. पी कॉपीराइट क्यूचा अर्थ आहे पी हा क्यू पेक्षा लहान आहे किंवा समान आहे. मग मला सांगा, चला मी इथे लिहितो. ॲट द रेट साठी कुठलं चिन्ह आलं? हे वालं. कॉपीराइट साठी कुठलं चिन्ह आलं? चला तुम्हाला माझ्या मागे दिसणार नाही इथे लिहिल्यावर, त्यापेक्षा वरती कोपऱ्यात लिहिलेलं चांगलं. ॲट द रेट, ॲट द रेट साठी कुठलं चिन्ह आलं? ग्रेटर दॅन ऑर इक्वल. कॉपीराइट साठी कुठलं आलं? लेस दॅन ऑर इक्वल. पर्सेंटेज क्यूचा अर्थ पी हा क्यू पेक्षा मोठा आहे. पी हा क्यू पेक्षा मोठा आहे, बरोबर आहे हे. पी हा क्यू पेक्षा मोठा आहे, डायरेक्ट म्हणतायत. पर्सेंटेज मोठा आहे म्हणजे कुठलं चिन्ह असतं? ग्रेटर दॅन. पी स्टार क्यू, पी हा क्यू पेक्षा लहान, लेस दॅनचं चिन्ह. आणि आता एकच चिन्ह राहिलेले, इक्वल. डॉलर म्हणजे इक्वल असेल, मोठाही नाही लहानही नाही म्हणजे इक्वल आहे. आता मित्रांनो सुरुवात हे करण्यामध्ये जातो. आता दुसरा वेळ कुठे वाया जातो? इथे टाकण्यामध्ये चिन्ह. चला मी तुमच्यासाठी टाकतो. हे इक्वल आहे, बरोबर, याच्या जागी. पर्सेंटेजच्या जागी काय आहे?
ग्रेटर दॅन, ऍट द रेटच्या जागी काय, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, स्टारच्या जागी काय, लेस दॅन, आणि कॉपीराईटच्या जागी काय, लेस दॅन ऑर इक्वल. आता मी सॉल्व्ह करतो. आता हे तुम्हाला माहित नाही. आता मला आर आणि टीचं रिलेशन विचारले त्यांनी, आर आणि टी. तर आता मला सांगा, आर हे प्लॅटफॉर्म मध्ये जसं रेल्वेचे जंक्शन्स जोडायचे तसं जोडायचं. आर पासून डी पर्यंत कसं जाता येईल आपल्याला. आता मला सांगा, पहिले आर लिहून घ्यायचं. आरच्या पुढं काय आहे, छोटं तोंड आहे, छोटं तोंड द्यायचं, डब्ल्यू लिहायचं. लिहिला. डब्ल्यू कडे कुठलं तोंड आहे, छोटं तोंड. डब्ल्यू कडे छोटं तोंड घेतलं, काय लिहिलं, एम लिहिलं. एम कडे काय, इक्वलचं चिन्ह आहे, आणि काय, टी. आपल्या नियमानुसार डब्ल्यू आणि एम ला काढून टाकलं. हे एक चिन्ह, हे दुसरं चिन्ह, तिसरं, याला प्राधान्य देतो आपण. हे उत्तर आहे. हे आहे का इथे, आहे. क्लिअर आहे. म्हणजे पहिला निष्कर्ष काय आला आपला, बरोबर आला. पहिला निष्कर्ष काय आला, बरोबर आला. आता डब्ल्यू-डीचं बघू. डब्ल्यू-डीचं इथेच बघता येईल तुम्हाला. बरोबर. आता मला सांगा, डब्ल्यू आणि डी यांच्यामध्ये कुठलं चिन्ह दिसतंय, हे वालं. पण कॉपीराईटचं चिन्ह तर हे आहे. हे नाही होते मॅच. हे फक्त निष्कर्ष एक बरोबर आहे या क्वेश्चनसाठी. फक्त निष्कर्ष एक बरोबर. पण खाली पर्याय पण दिलेले आहेत. अजून पर्याय आहेत. आता तुम्ही म्हणाल दुसऱ्याचं काढून बघा सर, मग तिसऱ्याचं काढून बघा. तर आता मला एक मुद्दा तुम्हाला सांगायचा होता, की या गणितामध्ये करायचं काय? आता तुम्हाला मी पहिलं गणित आहे म्हणून सगळं करून दाखवतो. पण परीक्षेत मला वेळ वाचवायचा आहे. तर मी हे पर्याय बघतो. ओके. आणि परीक्षेत पर्याय बघताना मग मी काय करणार, हे चेक करणार, की निष्कर्ष एक सत्य, दोन सत्य, एक किंवा दोन सत्य. आणि आता इथे काय आहे, 2 वाला पर्याय सगळीकडे दिसतोय तुम्हाला. मग 2 वाला पर्याय सगळीकडे आहे, तर त्या हिशोबाने मी काय करणार, दुसरा पर्याय मॅच होतो का ते चेक करणार. दुसरा जर चुकीचा निघाला मित्रांनो, तर बघा 2, 2, 2 लिहिलेले तिन्ही पर्याय कट होतील. म्हणजे शेवटी आन्सर फक्त काय राहील, एक राहील. निष्कर्ष एक सत्य. ओके. चला मग या ठिकाणी आता मला सांगा, की स्टार टी, स्टारचं चिन्ह तर वरतीच आहे. ऍट द रेटचं चिन्ह पण इथे वरती दिलेलं आहे. ते याच्यामध्ये टाकायचं आणि हे सॉल्व्ह करायचं. चला बघूया, सॉल्व्ह करून दाखवा. तोंडी करून दाखवतो मी, न लिहिता पण माझा प्रयत्न आहे. इथे बघा लेस दॅनचं चिन्ह इथे, आणि इथे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, आणि इथे लेस दॅन ऑर इक्वल टू. आता एम टीचं रिलेशन सांगितलं, मग मी पहिले एम लिहिणार खाली. एम कडनं बी ला जायला मला हे चिन्ह द्यावं लागेल, कॉपीराईट वालं हे जे आहे ते. बरोबर. म्हणजे एम कडनं बी कडे जायला, म्हणजे एम कडे मोठं तोंड येईल, आणि आता बी कडे काय आलंय, छोटं तोंड आलं. आता पुढे आपण बी पासून टी कडे जाताना, बी पासून टी कडे जाताना ऍट द रेटचं चिन्ह. मग ऍट द रेट म्हणजे काय, बी कडे छोटं तोंड. आता मला सांगा, इथे बी कडे छोटं तोंड आहे, आणि इथे पण बी कडे छोटं तोंड आहे. म्हणजे हे ऑपोजिट साईन आहे. ऑपोजिट साईन वाला मग होतं का, ऑपोजिट साईन वाला होतं का, कधी नाही होत. तुम्हाला सॉल्व्ह करायचं तर करून बघा, मी फक्त जस्ट सांगितलं. हे एम आणि टी नाही सॉल्व्ह होणार, म्हणजे हे कट झाला. म्हणजे दुसरं तुमचं निष्कर्ष याच्यामध्ये येणार आहे का. पहिल्या प्रश्नाचं तर काय आलं, फक्त निष्कर्ष एक सत्य. आता दुसऱ्यासाठी तुम्ही फक्त निष्कर्ष दोन सत्य. मग दोनच चेक करून बघू शकता, के आणि बी. दोन कट झाला तर सगळे कट मारायचे. आता इथे एकच नाही येते, म्हणजे हे एक एक वाले कट झाले, मग फक्त निष्कर्ष दोन सत्य राहिले. म्हणजे असं प्लॅनिंग वापरा. बाकी या ठिकाणी तुम्हाला काही करायची आवश्यकता नाही. प्लॅनिंगनी केलं तरी तुम्हाला हे जमेल. तर या ठिकाणी नेटवर्क इश्यू आहे, पण तुमचा वेळ वाया जाऊ नये म्हणून मी एक हा शॉर्ट व्हिडिओ बनवला होता. तर यामध्ये तुम्हाला कित्येक गोष्टी समजल्या असतील, आणि तुम्हाला मी सांगितलेलं आहे, जर तुम्हाला यामध्ये समजलं नसेल तर सरळ सेवा ते राज्यसेवा असं एक आपण सेशन घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये खूप सगळी आन्सर्स आपण या ठिकाणी खूप क्वेश्चन्स घेतलेले. आज देखील मी जास्त घेऊ शकलो असतो, पण नेटवर्क इश्यू आहे, आणि या वायफाय वगैरे नसल्यामुळे मोबाईलवर जेवढं करता आलं तेवढं मी केलेलं आहे. ओके. तर ठीक आहे. तुम्ही आता आपलं रात्रीचं सेशन तर असतंच. रात्रीच्या सेशनला नक्की तुम्ही भेटू शकता. रात्रीचं आजचं सेशन आपण 9:15 वाजता ठेवलेलं आहे, 9च्या ऐवजी. 9:15 वाजता सगळ्यांनी या. आज एकदम भारी गणित आणलेत, अवघड मध्ये. ओके. अजून कोणाला काय डाऊट्स असतील तर मला त्या लेक्चरला पण येऊन तुम्ही विचारू शकता.
अजून तुम्हाला करायचंय सॉल्व्ह तर तुम्ही करू शकता. के आणि बीचं बघायचं तर के आणि बीचं पण बघा. आता मला इथे लिहिता येत नाहीये कारण हे आता टेक्निकल इश्यूज इथे खूप येत आहेत. पेनचा काहीतरी इश्यू झालाय म्हणून मला वाटतं आता एवढं तुम्हाला समजलं असेल. नसेल समजलं तर नक्की ते सरळ सेवा ते राज्यसेवा लेक्चर 1 पाहून घ्या. तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल. चला मग आजचं सेशन या ठिकाणी संपवतोय मी. धन्यवाद.